हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. आम्ही इथे बसलो होतो नाश्ता करायला आणि आज नाश्त्यामध्ये होते कांदे पोहे. परचे डॅडू ज्या दिवशी लवकर कामाला जातात ना त्या दिवशीच काहीतरी वेगळा नाश्ता असतो, नाहीतर काही वेगळा नसतो. रोजचीच चपाती भाजी बनवते. जी डब्याला बनवते तेच इथं नाश्त्याला वगैरे असतं. आणि परी आणि स्वामी उठले नव्हते. आम्ही दोघांनीच नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर काही दिवसभर अजिबातच व्हिडिओ बनवला नाही. रोज तेच तेच काय बनवायचं असं प्रश्न पडतो. रोजचं रुटीन काय दाखवायचं रोजच मला प्रश्न पडतो. पण आता घरातून आपण बाहेर जात नाही म्हटल्यावर घरातलंच दाखवणार आणि त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही. पण रोज काही ना काही दाखवायचा प्रयत्न चालू आहे माझा. मनामध्ये खूप काही आहे करण्यासाठी, पण काही करण्याबाहेर बाहेर जाता येत नाही मला. कारण परी पण खूप आजारी असते आणि स्वामी पण आता खूप लहान आहे. त्यामुळे मी काय बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे यूट्यूब हा एक पर्याय निवडून मी त्याच्यावर जमेल तसे व्हिडिओ टाकत असते. एक दिवसाआड किंवा जमेल तसे मी व्हिडिओ टाकते. आता मला यूट्यूब चॅनल ओपन करून 2 वर्ष तर झाली असतील. पण तेव्हा काही जास्त व्हिडिओ टाकले नाही. मध्यंतरी कंटिन्यू वगैरे टाकले आणि परत काही कारणांमुळे व्हिडिओ परत टाकायचे बंद केले. पण आता थोडे व्हिडिओ टाकायला वगैरे पुन्हा सुरुवात केली. यूट्यूबवर काही लगेचच सक्सेस होता येत नाही. काही जण होतातच 1 महिन्यामध्ये, 15 दिवसामध्ये. अशी खूप यूट्यूब चॅनलं बघितली आहेत, ती अशी लगेच वगैरे झाली आहेत. आणि काही चॅनल अशी पण आहे त्यांना 4-5 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष अशी लागली आहेत. आता मी यूट्यूबवर खूप व्हिडिओ बघते मी. त्यामुळे मी पण आता एक यूट्यूब म्हणून निवडून त्या यूट्यूबवर रोज कंटिन्यू काही ना काही टाकण्याचा प्रयत्न करते. आता व्हिडिओ टाकल्यावर व्ह्यूज वगैरे खूपच कमी येतात किंवा सबस्क्रायबर वाढत पण नाही. त्यामुळे कधी-कधी वाटतं काय रोज व्हिडिओ टाकूनसुद्धा खूप आता एवढा प्रयत्न करूनसुद्धा काही होत नाही. काय करायचं? यूट्यूब चॅनल बंद करू का? असं कधी-कधी खूप मनात विचार येतात. पण बाहेर जाऊनसुद्धा काही काम करू शकत नाही. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आपण सातत्य ठेवावं या उद्देशाने मी इथं यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकते. आणि स्वामीला घेऊनसुद्धा व्हिडिओ करायचं म्हटलं ना तर खूप असा त्याच्या मागे करावं लागतं. कामं वगैरे करायला खूप वेळ लागतो. कारण व्हिडिओ वगैरे करायचा असेल तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाऊन कॅमेरा वगैरे सेट करणं आणि त्यामध्येच वगैरे असं खूप वेळ वगैरे जातो. आणि कधी दिवस वगैरे निघून जातो ना मला अजिबातच कळत नाही. पण काहीतरी स्वप्न मनाशी धरून मी यूट्यूबमध्ये आली आहे. आज मी खरंच खूपच बडबडली असे मला तर वाटायला लागलं. पण जे मनामध्ये होतं ना ते बोलून गेलं. आता यूट्यूबवर व्हिडिओ टाकते ना, म्हणजे आता जे करते ते जेवढं काही दिवसभर चालतं ते मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवते. आज मी बनवला होता दिवाळी फराळमधला पहिलाच गोड पदार्थ म्हणजे शंकरपाळी बनवायला घेतली होती. आणि त्याच्या अगोदर मी करंजीचं थोडं सारण वगैरे बनवून ठेवलं. म्हणजे उद्या सकाळी वगैरे ते बनवता वगैरे येईल. त्यामुळे सारण वगैरे करून घेतलं आणि शंकरपाळी वगैरे बनवायला घेतली. आणि अचानकच बनवायला घेतली. बनवायचं असं काही प्लॅनिंग वगैरे नव्हता. पण वाटलं थोडा वेळ आहे, चला बनवून घेऊया. कारण परीचे डॅडू 10:30च्या मानाने संध्याकाळी कामाला जातात आणि परत 12:30 वाजता वगैरे येतात. 1-1.5-2 तास नसतात घरी. त्या वेळेमध्ये मी तसं झोपत पण नसते. त्यामुळे यूट्यूबचं माझं काही काम असेल ना, एडिटिंग वगैरे मी रात्रीचं करत असते. त्यामुळे म्हटलं चला आज व्हिडिओ एडिटिंग करायचं राहू दे. पण तोपर्यंतच एक काहीतरी पदार्थ वगैरे करून घेऊया. आणि फराळ बनवायला मी लवकरच सुरुवात केली. कारण स्वामीला घेऊन करायचं म्हणजे वेळ लागेल. त्यामुळे लवकरच सुरुवात केली होती. परची डॅडू कामाला गेले आणि माझं पीठही मळून झालं होतं. पण स्वामी काय अजून झोपत नव्हता. स्वामी झोपेल का याची वाट बघत होती. कारण ओट्यावर ना खाली जर बसून वगैरे करायचं म्हटलं ना तर स्वामी पीठ वगैरे खायला वगैरे घेतो आणि सर्व वाया वगैरे घालवतो. सगळे पसरून वगैरे टाकतो आणि मग डबल वगैरे कामं होतात. त्यासाठी स्वामी झोपते का बघत होती. पण काही तो झोपला नाही. त्याच्यानंतर वगैरे लगेचच बनवायला सुरुवात केली. कारण तो झोपेल का याची वाट बघेपर्यंत भरपूर वेळ होणार होता.
त्यामुळे सुरुवात वगैरे केली आणि वरतीच लाटायला घेतलं आणि स्वामी काय राहायला बघत नव्हता. मग त्यालाच घेऊन बनवायला घेतलं. नंतर मग वरती त्याला घेऊन काय जमत नव्हतं मला. मग नंतर काय नाईलाज होता, सर्व खालीच घेऊन वगैरे बसले आणि स्वामी पण मध्ये-मध्ये खूपच करत होता. त्याला लाटणी पाहिजे, कधी पळपट पाहिजे, सुरी पाहिजे, असं सर्व काही नाही काय मिळेल ते ओढून वगैरे घेत होता आणि प्रत्येक गोष्ट त्याला तोंडात घालायलाच लागते. आणि त्यामुळे त्याला घेऊन थोडा वेळ लागला, पण सर्व वगैरे एकदमच लाटून वगैरे घेतल्या. नंतरच मग तळायला वगैरे घेतल्या. झाल्या ना, त्यानंतर तळायला घ्यायच्या अगोदरच स्वामीला मी जाऊन पहिलं झोपवलं. कारण तो खोकत वगैरे होता आजारी असल्यामुळे आणि तेलाच्या वासाने वगैरे त्याला आणि खोकला वगैरे येईल, त्यामुळे पहिल्यांदा त्याला झोपायला घातलं आणि नंतरच मी माझं तळून वगैरे घेतलं. आता जास्त वेळ काय लागला नव्हता. एक तासाभरामध्ये आमचं आवरलं होतं. आता 12 वाजले होते तेव्हा माझं सर्व आवरलं होतं. त्याच्यानंतर तेलाच्या जवळ तर सर्व कामं करायचं म्हणजे कंटाळा येतो. पहिला फ्रेश वगैरे झाली, नंतर किचन कट्टा वगैरे पुसून घेतला आणि शंकरपाळ्या थंड होण्यासाठी तशाच ठेवल्या. शंकरपाळ्या थंड होईपर्यंत मी थोडा वेळ वगैरे बसली आणि त्याच्यानंतर मग त्या डब्यामध्ये वगैरे भरून घेतल्या आणि आणि तोपर्यंत परचे डॅडू पण कामावरून आले होते.